पन्हाळ्याचा सोमेश्वर तलाव, सज्जा कोठी, अंबारखाने, बुरुजावरचे तोफ मोर्चे पाहून संभाजीराजे सुखदिल झाले. 2 दिवस मुक्काम टाकून त्र्यंबकपंतांचा निरोप घेऊन चौदरवाजाने सेनेसह ते पन्हाळा उतरले. मिरजेचा रोख ठेवून युवराजांचे घोडदळ दौडू लागले. 32 शिराळा मार्गे मिरज हे आदिलशाहीचे मातकोटाने बंदिस्त असे छावणीचे सुसज्ज ठाणे होते. ते अंगावर न घेता भोवतीचा मुलूक ताराज करीत संभाजीराजांची शिलेबंद फौज आदिलशाहीत घुसली. अथनी, अटंगी असे तळ टाकीत घोडाईतांच्या झडप्या तुकड्या लूट गोळा करीत भागानगराकडे दौडू लागल्या. गोवळकोंड्याच्या भागानगर या राजधानीच्या शिवेवर संभाजीराजांची वारा प्यालेली 20,000 फौज खडी ठाकली. कुतुबशाहीचा राजा तानाशाह याला असे काही होईल याची स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. मरगठ्ठे आये भागो! भागानगरात कल्लोळ उठला. बहिचूर रियाया गोवाळकोंड्याच्या तटबंदीवर किल्ल्याच्या आसऱ्याला जाण्यासाठी धावू लागली. चौतर्फेचा मुलूक तसनीसीस लावू बोला हर हर महादेव. हाती म्यानखेच, तळपती नंगी धोप, तलवार घेतलेले संभाजीराजे गर्जले. भागानगरची दक्षिणवेस धरून युवराजांचा कनातीदार शामियाना उठला. घामाच्या धारा लागलेले संभाजीराजे दौडत्या तुकड्यांवर देखरेखीचा फैर टाकून त्या शामियान्याच्या जवळ आले. पाय उतार होऊन त्यांनी कायदे मोत्तद्दाराच्या रोखाने फेकले. पाठीशी आनंदराव, रूपाजी, जोत्याजी ही मंडळी होती. आनंदराव कुतुबशहास हेजीब धाडून समज द्या, मनचाही खंडणी वसूल झाल्याखेरीज घोड्याचा खूर पिछे हटणार नाही. बैठक घेत युवराजांनी आज्ञा केली. जी पगडीला झोल देत आनंदराव कमरेत वाकला. त्याने आजवर नेताजी, प्रतापराव, हंबीरराव असे वावटळ उठवीत दौडणारे सोबती घेतले होते. पण युवराज संभाजीराजांच्या रसरसत्या रूपावर, त्यांच्या तडफेवर धारकरी केवढे जीव लावून आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव या मोहिमेत तो घेत होता. आनंदरावाने गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर हेजब धाडला. तानाशहाने लुटीची मसलतीची मजलिस भरविली. महाराजांच्या राज्याभिषेकाची, बहादूरगडच्या लुटीची वर्णने ऐकलेल्या त्याच्या सल्लागारांनी खंडणी रुजू करण्याचा सल्ला बादशहाला दिला. त्याचा वजीर मदनानपंत बोलणी करण्यासाठी किल्ला उतरून संभाजीराजांच्या तळावर आला. संभाजीराजांनी त्याची भेट घेतली. 2000 होऊन खंडणीची तबके गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून मराठ्यांच्या तळावर उतरली. धास्त घेतलेल्या भागानगरातील डच वखारवाल्यांनी 1000 फ्लोरिन्स मराठी तळावर रुजू केले. ते दस्तानी लावून संभाजीराजांनी आपल्या फौजेचा मोहरा माघारी फिरविला. पुन्हा आदिलशाहीच्या रोखाने पण खबरगिरांनी बातमी आणली. पठाण बहलोल खान फौजबंदीने चालून येतो आहे. त्याला अंगावर न घेता हूल देऊन संभाजीराजांनी आदिलशाहीची हुबळीची मातब्बर व्यापारपेठ लुटली आणि नंतर रायबागचे ठाणे मारून युवराजांची फौज लुटीच्या मोहरबंद थैल्या घोड्यांच्या पाठीवर लादून पन्हाळ्याच्या रोखाने दौडू लागली. युवराज विजयी सेनेसह पन्हाळगड चढू लागले. त्यांच्या स्वागतासाठी नौबत झडत होती. पन्हाळा चढून येताच संभाजीराजांनी गडावरच्या शिलेबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात मिळाली लूट प्रथम रायगडच्या वाटेला लावली. सोबत सोयराबाईंना रिवाजी खलिता धाडला. जखमदरबार बसवून मोहिमेत मर्दानगी केलेल्या धारकऱ्यांना कडी वस्त्रे हत्यारे बक्षून त्यांची कदर केली. फोंड्याच्या वेढ्यात
असलेल्या महाराजांना बायच वारीने खलिता धाडला गेला. साहेबी जोडून दिली. मोहीम फते पावून पन्हाळगडी मुक्कामास आहोत. चरणांच्या दर्शनाची इच्छा बाळगून आहोत. पन्हाळगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर संभाजीराजे कारकून परशुराम पंताला मजकूर मायने सांगत बसले होते. बगल धरून आनंदराव उभे होते. एवढ्यात किल्लेदार त्र्यंबकपंतांनी सदरेवर येऊन वर्दी दिली. युवराज करे पठारातील चांबळी गावचे इनामदार बंधू आले आहेत. निळाजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी असे 4 आहेत. भेटीस रुजू होण्याची आज्ञा मागतात. पंत पेश येऊ द्या त्यांना. संभाजीराजांनी परवानगी दिली. चांबळीकर इनामदार बंधू सदरेवर आले. मुजरे भरून एक हारीने उभे राहिले. कोण हेतानं येणं केलं चांबळीकर? संभाजीराजांनी त्यांची विचारपूस केली. एका बाबीची दाद मागण्यास आलोत आम्ही रायगडाहून. थोरले निळाजी विषयाकडे वळले. कसली दाद? काय झाले? सांगा. संभाजीराजांची नजर एकसरीने चौघांच्या पगड्यांवरून फिरली. स्वामींनी सिंहासनाची पट्टी मिरासदारांवर घातली आहे. इनामदार पट्टीस माफ केले असत, तरी पुण्याचा राघो भास्कर हवालदार आम्हावर पट्टी घालीत आहे. आम्ही इनामदार असता, आणि तीही 25%. आम्ही इनामदार आहोत, आम्हाला सिंहासनपट्टी माफ आहे असे सांगितले तरी जुमानत नाही. धाक देतो युवराज, हे निवारले पाहिजे. आम्हास न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही इनामदार आहात यासी लेखी पुरावा? संभाजीराजांनी सावधपणे विचारले. निळाजी पुढे झाला. त्याने आपल्या इनामाच्या वतनपत्रांची थैली संभाजीराजांच्या पायांशी ठेवली. वतनपत्रे वाचून संभाजीराजे चांबळीकरांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही निर्धास्त असा. सिंहासनपट्टी तुम्हावर नाही घातली जाणार. तुम्हास ती माफच असे. आनंदराव प्रांत पुण्याचे सुभेदार कोण? संभाजीराजांनी विचारले. जी. राघो बल्लाळ अत्रे. आनंदरावांनी झुकते होत माहिती दिली. परशुराम पंत, मजकूर घ्या. संभाजीराजे सांगू लागले. चांबळीकर, त्र्यंबकपंत, आनंदराव ऐकू लागले. परशुराम पंतांच्या हातचे शहामृग पीस कुरकुरू लागले. मशरूल अनाम राघो बल्लाळ, सुभेदार प्रांत पुणे, प्रति युवराज संभाजीराजे उपरी दंडवत विशेष. पुन्हा येथे कास टका इनाम एक आहे. त्यासी मिरासपट्टी देणे म्हणून राघो भास्करे होनू 25 लाविले आहेत म्हणून कळो आले. तरी महालास मिरासपट्टी घातली आहे, तेथे इनामदारास हिसाबाने घ्यावे ऐसा तह केला आहे. त्यास जे महाली मिरासपट्टी घातली नाही, तेथे इनामदारास पैके मागणे कोण गोष्टी? त्याहीमध्ये निळकंठराव यास पटी मागणे उचित नाही. तरी तुम्ही राघो भास्करास एक कागद लिहून देणे आणि त्यांचे वाटे नव जाये ऐसी गोष्टी करणे. माशरण निल्हे निळकंठराव यांचे इनामास पेशजीही तसवीस लागली नाही, आणि हाली राघो भास्कर पटी मागतो. याबद्दल तुम्ही त्यास बहुत वेजेने लिहून त्याचे वाटे नव जाणे, त्यांचा बोभाट हुजूर करणे, नव ये ऐसी गोष्टी करणे, बहुत काय लिहिणे जाणीजे. परशुराम पंतांनी याच आशयाचे दुसरे पत्र हवालदार राघो भास्करासाठी लिहून तयार केले. दोन्ही पत्रे वाचून घेऊन संभाजीराजांनी त्यावर दस्तूर दिले.
त्र्यंबकपंतांनी पत्रांच्या वळ्या निळाजीच्या हाती दिल्या. चांबडीकर ती पत्रे रायगडी पेशवे मोरोपंतांना रुजू करून त्यांची मुद्रा त्यावर घ्या. तुम्ही जातीनिशी जाऊन सुभेदार राघो बल्लाळांच्या हाती ती द्या. संभाजीराजांनी निळाजीला सूचना केली.